नागपुर में कृषि सप्ताह के अवसर पर वसंतराव नाइक फाउंडेशन और कृषि विकास प्रतिष्ठान द्वारा प्रयोगशालीय खेती पुरस्कार 2026 का आयोजन किया गया। इस समारोह में नवाचार करने वाले किसानों को सम्मानित किया गया और खेती में नई तकनीकों को अपनाने का संदेश दिया गया। नागपुर के वनामती सभागार में कृषि सप्ताह के अवसर पर आयोजित प्रयोगशील खेती पुरस्कार 2026 समारोह में राज्य के विभिन्न जिलों के नवाचारी किसानों का सम्मान किया गया। कार्यक्रम में नेता चंद्रशेखर बावनकुले मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। बुल्ढाणा के अजय वसंतराव देशमुख, यवतमाल के विजय राजने, वर्धा की छाया राठौड़, अमरावती के विजय बिजवे तथा वरिष्ठ पत्रकार एवं प्रगतिशील किसान सुनील चरपे को पुरस्कार प्रदान किया गया। प्रत्येक सम्मानित को 20,000 रुपए की नगद राशि, शॉल, श्रीफल और सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर वक्ताओं ने आधुनिक कृषि, नवाचार और किसानों को प्रेरित करने की आवश्यकता पर विशेष जोर दिया। नाईक साहेब हे शेतीवरती अतिशय प्रेम करत असेल। शेती, शेतकरी हा जणू त्यांच्या रक्तामध्येच होता आणि नाईक साहेबांनी असं म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी असेल, मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीत जरी बसलो असेल तरी मी अजूनही शेतीच्या बांधावरच बसलेलो आहे। हे बोलणारा एक शेतकऱ्यांचा राजा म्हणजे कैलासवासी वसंतराव नाईक साहेब। ठरवलं की 5 एकापेक्षा 5 प्रयोगशील शेतकरी, 4 शेतकरी आणि 1 पत्रकार जो शेतीविषयी अतिशय उत्कृष्ट लिहितो त्याचा सन्मान करायचं। आणि म्हणून लोकमतचे आमच्या सुनील चरपेजीचा आम्ही या ठिकाणी निवड केली। एक आमच्या चिखली बुलढाणाचा शेतकरी आहे ज्यांनी अजय देशमुख म्हणून, त्याचा आता सत्कार होणार आहे। त्यांनी देखील अतिशय चांगलं काम नैसर्गिक शेतीवरती केलं। गांडूळ शेती, गांडूळ खत निर्माण केलं आणि त्याचं त्या ठिकाणी उत्पादन अतिशय चांगलं घेतलं। वसंतराव नाइक फाउंडेशन के अध्यक्ष विधायक निलय नाइक ने कहा कि यह सम्मान उन किसानों के लिए प्रेरणा है जिन्होंने खेती में नवाचार कर समाज के सामने एक आदर्श प्रस्तुत किया है। जयंती उत्सव कसा असतो ती भावनिक असतो। या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती या भावनेने बसलेला आहे, एका अपेक्षेने, आशेने बसलेला आहे की आमच्या जे देव आहे, एक देवाच्या स्थानी स्वर्गीय वसंतराव नाईकांना समजतात आणि देवस्थानी असलेले स्वर्गीय वसंतराव नाईकजी यांची प्रेरणा आमच्या महाराष्ट्राला मिळू दे, आमच्या समाजाला मिळू दे। संत सेवालाल महाराजांचा आशीर्वाद जो आम्हाला आहे तो या ठिकाणी आम्हाला पुढे नेऊ दे। या भूमिकेतून या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा संकल्प, स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमचीच आहे पण आपल्या सर्वांची आहे। आणि त्यामुळं आजपासून विचार करा की मी माझ्या जीवनामध्ये एक कार्य असं करेल जे समाजाकरता समर्पित असेल। मी माझ्या जीवनात एक कार्य असं करेल, सर्वांनी, तुम्ही सर्वांनी बसलेल्या आमच्या बहिणी भावांनी आजपासून देऊन ठेवा, मी एक कार्य असं करेल की एखाद्याचं अश्रू मी पुसून टाकेल, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करील, त्यांच्या जीवनामध्ये मी काहीतरी बदल घडवील। हे कार्य स्वर्गीय वसंतराव नाइक साहबांना आपल्याला समर्पित करायचं आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि स्वर्गीय वसंतराव नाइक के कृषि विकास के विचार आज भी प्रासंगिक है और समृद्ध किसान ही समृद्ध महाराष्ट्र की पहचान है। वसंतराव नाईक फाउंडेशनच्या वतीनं हा जो मला पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी फाउंडेशनचे आणि त्यानंतर माजी आमदार निलय नाईक साहेबांचे मी आभार मानतो। कारण खरंच म्हणजे हा पुरस्कार मिळाल्यानं मला सन्मान मिळाला आणि हा सन्मान माझ्यासाठी, माझ्या लिहिण्याला, अभ्यास करण्याला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला एक बळ ठरेल एवढंच मला वाटतं। सम्मान प्राप्त किसानों ने इस पुरस्कार को अपने कार्यों का बड़ा प्रोत्साहन बताया। उन्होंने कहा कि यह सम्मान उन्हें खेती में नए प्रयोग जारी रखने और अन्य किसानों को भी आधुनिक एवं नवाचारी कृषि अपनाने के लिए प्रेरित करेगा।